जय भीम, नमो बुद्धाय सगळ्यांना. कसे आहात मंडळी? मी भावना, महाराष्ट्राची लेक, स्वागत करते तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आज वर्षवासाचा 14वा दिवस. मंडळी, आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावलेली होती आणि त्याच्यात माझं छोटं वादळ आलं आणि मला बरं पण नव्हतं. दोघी यांनाही आम्हाला ताप आलेला होता. त्यामुळे आज सकाळी उठायची अजिबात इच्छा नव्हती, पण पोरीला शाळेत जायचं होतं म्हणून पटापट उठून तिच्यासाठी डबा बनवला आणि लगोलगच सगळी कामे आटपून साहेबांचा पण डबा बनवला आणि चहा नाश्ता करून त्यांना पण आपल्या ऑफिसला रवाना केलं. ताप असल्याने पिल्लूला तर आंघोळ घातली नाही, पण मी आंघोळ केली आणि वंदना व पूजा आटपून घेतली. पण वंदनावर पूजा आटपत असताना ताप असूनही पिल्लू माझ्या मागं पुढेच होतं. चला असो, तिची आज दिवसभराची रडरड माझ्या मागे सारखे सुरूच होती. नंतर मी जेवण केलं. माझ्यासोबत ती रोज जेवण करते, पण आज जेवण पण करत नव्हती. त्यामुळे दुपारी थोडं तिला औषध दिलं आणि मी पण औषध घेतलं आणि थोडी विश्रांती घेतली. नंतर संध्याकाळी थोडा चहा वगैरे घेतलं. थोडं बरं वाटत होतं म्हणून मार्केटला गेलो, कारण आज खास दिवस म्हणजे आमच्या साहेबांचा आज वाढदिवस होता मंडळी. तसे आमचे साहेब फारसे उत्साही नाहीत. बर्थडे वगैरे सेलिब्रेट करणं त्यांना जमत नाही. आता लेकरांखातीर सर्व करावं लागतं मंडळी. म्हणून मार्केटला गेलो. मार्केटमधून साहेबांसाठी केक वगैरे विकत आणला. नंतर संध्याकाळी ग्रंथाचे पठण केले व पूजा व वंदना आम्ही सर्वांनी करून घेतली. नंतर मग आज साहेबांचा खास दिवस, मग त्यांच्या आवडीचं जेवण बनवायचं. मग काय बनवायचं? त्यांना तसं आवडतं ते नॉनव्हेज मंडळी, पण मी आहे प्युअर व्हेजिटेरियन. आणि तसं वर्षवास म्हटला की आता 3 महिने घरात नॉनव्हेज येणार नाही. तसं मी त्यांना बनवून देते, पण मी खात नाही, कारण मी प्युअर व्हेजिटेरियन आहे. आता नॉनव्हेज बनवायचं नाही म्हणून काहीतरी गोडधोड करावं लागेल, म्हणून साहेबांसाठी गुलाबजामुन बनवायला घेतले. तब्येत पण बरी नव्हती, पण फारशी काही करायची इच्छा नव्हती. बटाट्याची भाजी आणि पुऱ्या आणि गुलाबजामुन असा बेत आम्ही साहेबांसाठी केला. नंतर संध्याकाळी साहेब आले आमच्या घरी. मग काय, लगेच आम्ही त्यांना केक कट करायला लावलं. पोरीने त्यांना ऑक्शन केलं आणि केक वगैरे कट करून घेतला. केक कट करायची सगळ्यात जास्त एक्साइटमेंट माझ्या छोट्या वादळालाच होती. आजारी असूनसुद्धा ती पप्पाच्या मांडीवर बसून मला केक कट करायचा म्हणून म्हणत होती. नंतर साहेबांना जेवण वाढलं. त्यांचं जेवण झाल्यानंतर मी पण आज ताक वगैरे घेतलं नाही, कारण घसा पण माझा खूप दुखत होता, म्हणून मी आज कॉफी करून घेतली. असा संपला आजचा दिवस. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. भवतु सब्ब मंगलम. बाय बाय. गुड नाईट सर्वांना. सुखी राहा.